नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटवर आहे आणि तूर खूप सुंदर आहे मित्रांनो. परंतु शेतामध्ये तुम्ही गवत बघू शकता, कारण पाणी थोडासा जास्त वेळ राहिल्यामुळं आतमध्ये पण एवढंच गवत आहे. तुरीमध्ये जाता पण येत नाही आणि एवढं गवत असल्यामुळे आता उद्या येणाऱ्या अडचणी बरोबर ह्या खूप राहतील. मी शेतामध्ये पहिलं पण सांगितलेलं आहे काय आंबे लावलेले आणि आता अशा वेळेस आज मी याला तणनाशक वापरलं आणि तणनाशक वापरताना मी तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मी आता हात धुतलेले हे एक ग्लायशेल आहे, एक क्लिअर नावाचं औषध घेतलं मी त्याच्यामध्ये आणि प्रतिपंप 10 ml मी त्याच्यामध्ये अपसाईटी यूज केला. तर रिझल्ट एवढा अमेझिंग आहे. ॲक्च्युली मला फवारणी करायला आता 2 तास झालेले आहे. मी 10 टाक्या स्वतःच फवारणी केली आणि याच्यामध्ये जे काँग्रेस होतं बरोबर, तुम्ही बघू शकता. थोडंसं ऊन आहे. ह्या काँग्रेसची बघू शकता तुम्ही सिच्युएशन काय आहे. 2 तासामध्ये हा रिझल्ट आहे मित्रांनो बरोबर. छोटे छोटे पण तुम्ही बघू शकता. यांनी सगळ्या जे छोटे छोटे जे तण आहे यांनी सर्वांनी आता माना टाकलेले आहे. तर मला असं वाटतं रिझल्ट तर खूप छान येणार आहे, कारण मी सोबत अपसाईटी पण यूज केलेली आहे त्याच्यामध्ये बरोबर. आणि बरेच लोक म्हणतात ग्लायशेलचा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही, पण मला असं वाटतं की प्रतिपंप 120 ml मी ग्लायशेल यूज केलं आणि 120 ml क्लिअर नावाचं औषध पण मी त्याच्यामध्ये यूज केलं आणि प्रतिपंप अपसाईटी आंतरप्रवाही काम करण्यासाठी मी त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. तर आपण वावर तुम्ही बघू शकता. तूर खूप छान आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये आपण पुन्हा याचा रिझल्ट बघू. तर ओके, धन्यवाद. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.